52,34,100 रुपये किमतीचे 32 तोळे सोन्याचे दागिने, 5 मोटरसायकल, 1 अग्निशस्त्र, 1 जिवंत काडतूससह 1 धारदार चाकू हस्तगत करत 2 पुरुष आणि 2 महिला आरोपींना गुन्हे शाखा युनिट 1 ने अटक केल्याची माहिती ठाणे गुन्हा शाखा उपआयुक्त अमरसिंग जाधव यांनी पत्रकार परिषदेत दिली. ठाणे परिसरात जबरी चोरी व प्रवाशांच्या मौल्यवान वस्तूंच्या चोरीच्या घटनेत वाढ झाल्याने पोलीस सहआयुक्त पंजाबराव उगले, पोलीस उपायुक्त अमरसिंह जाधव, सहाय्यक पोलीस आयुक्त शेखर बागडे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक सचिन गायकवाड, पोलीस उपनिरीक्षक प्रकाश शिरसाट व त्यांच्या पथकाने अहोरात्र प्रयत्न करून कौसा मुंब्रा येथील आरोपी सौद सिराज खान वय 25, कळवा पूर्व ठाणे येथील स्वप्नील माधवानी वय 20 यांना अटक केली, तर मुलुंड वडारवाडा येथील महिला आरोपी संगीता पिटकर वय 45, गव्हाणपाडा मुलुंड येथील संगीता दशरथ पिटकर यांना अटक करण्यात आली. या चौघांकडून 52,34,100 रुपये किमतीचे 32 तोळे सोन्याचे दागिने, 5 मोटरसायकल, 5 अग्निशस्त्र, 1 जिवंत काडतूससह 1 धारदार चाकू हस्तगत करण्यात आला असून त्यांच्याकडून ठाणे, मुंबई, नवी मुंबई, पुणे पोलीस आयुक्तालयात केलेले 24 गुन्हे उघडकीस आणले आहेत. या आरोपींमध्ये सौद खान याच्या विरुद्ध MPDA अंतर्गत कारवाई करण्यात आलेली होती, परंतु हा आरोपी मिळत नसल्याने त्याच्या विरुद्ध न्यायालयाने प्रोक्लेमेशन ऑर्डर काढलेली होती. ठाणे आयुक्तालयामध्ये चोरी, जबरी चोरी, मोबाईल स्नॅचिंग, चेन स्नॅचिंग, मोटरसायकल चोरी आणि फसवणूक, बतावणी किंवा बॅगमधून सोने चांदीचे दागिने चोरी करण्याचे गुन्हे दाखल होते. त्याचा समांतर तपास गुन्हे शाखा घटक 1 चे पोलीस निरीक्षक सचिन गायकवाड, पोलीस उपनिरीक्षक शिरसाट आणि त्यांची टीम करत होती, ज्यामध्ये त्यांनी एकूण 24 गुन्हे उघडकीस आणलेले आहेत, ज्यामध्ये एकूण 52 लाखाचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे, ज्यामध्ये 32 तोळे सोन्याचे दागिने आहेत, 5 मोटरसायकल आहेत, 1 फायर आर्म अग्निशस्त्र, 1 राऊंड आणि चाकू असा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे, ज्यामध्ये 2 पुरुष आरोपी आणि 2 महिला आरोपी यांना अटक करण्यात आलेली आहे. यामध्ये एकूण 5 चेन स्नॅचिंग, 5 मोटरसायकल चोरीचे गुन्हे, 4 मोबाईल स्नॅचिंग, 1 फायर आर्म आणि इतर 9 चोरीचे गुन्हे असे एकूण 24 गुन्हे उघडकीस आलेले आहेत, ज्यामध्ये सईद खान आणि स्वप्नील माधवानी या 2 आरोपींना जबरी चोरी, मोबाईल स्नॅचिंग, चेन स्नॅचिंग मध्ये अटक करण्यात आलेली होती. या दोन्ही आरोपींवर पूर्वी सईद खानवर 12 गुन्हे आणि स्वप्नील माधवानी याच्यावर एकूण 10 गुन्हे दाखल आहेत. त्याचबरोबर सईद खान हा MPDA मध्ये सुद्धा पाहिजे आरोपी होता. सदर आरोपींचा पोलीस कोठडी आजपर्यंत आहे. त्याचबरोबर 2 महिला आरोपी, एक संगीता पिटकर आणि सुरेखा गायकवाड या सध्या न्यायालयीन कोठडीमध्ये आहेत. या आरोपींनी आणि इतर केल्याचे निष्पन्न झालेले आहे. त्या गुन्ह्याचा तपास गुन्हे शाखा घटक 1 ची टीम करत आहे. महिला 2 आरोपी आहेत. या बस स्टँड परिसर असेल किंवा इतर मार्केटच्या परिसरामध्ये बॅगमधील सोन्याचे दागिने असतील, मोबाईल असेल किंवा इतर मौल्यवान वस्तूंची चोरी करायची. तर कशा प्रकारे टार्गेट सेट करायचे आणि कशी म्हणजे टार्गेट असायचा आणि कशी मोडस होते? हे जे सईद खान आणि स्वप्नील माधवानी आहेत हे जबरी करत होते, स्नॅचिंग आणि मोबाईल स्नॅचिंग. त्याचबरोबर सुरेखा गायकवाड या गर्दीच्या ठिकाणी गर्दीचा फायदा घेऊन त्यामध्ये चोरी करत होते. स्वतंत्र आहेत, दोन्ही वेगवेगळे आरोपींचे गट आहेत. अजून आरोपी निष्पन्न होण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर अजून देखील काही गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे. नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या डासांमार्फत पसरणाऱ्या डेंग्यू या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने पुढील प्रमाणे कार्यवाही करावी. डेंग्यू आजार एडिस इजिप्ती हा डास चावल्याने होतो. या डासांची पैदास साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते. 8 दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून राहिल्यास त्यात डास अंडी घालतात. अंड्यांच्या अळ्या तयार होऊन पुढे डास तयार होतात. यासाठी आपल्या घरातील पाणी साठे उदाहरणार्थ बॅरल्स, पिंपे, टाक्या, हौद, रांजणे इत्यादी दर आठवड्याला रिकामे करून घासून पुसून कोरडे करून पुन्हा भरावे. 1 दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा. पाणी साठ्यांना घट्ट झाकणे बसवावीत किंवा जुनी साडी,
चादर, धोतर यांनी बांधून झाकून ठेवावीत, म्हणजे डास त्यात जाऊन अंडी घालणार नाहीत. घराच्या गच्चीवर, आजूबाजूला, अंगणात कोठेही पाणी साचू देऊ नये. भंगार सामान उघड्यावर टाकू नये. उदाहरणार्थ टायर्स, प्लास्टिक सामान, कुंड्या, टाकाऊ वस्तू इत्यादी. अशा सामानात पावसाचे पाणी साठून त्यात डेंग्यूच्या डासांची पैदास होते. घरातील कूलर्स, फ्रीजच्या पाठीमागील ट्रे हे देखील वेळोवेळी कोरडे करावेत. लक्षात ठेवा, नुसत्या फवारणीने डास घनता कमी होत नाही, तर त्यासाठी डास पैदास ठिकाणे नष्ट करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. कोणताही ताप अंगावर न काढता जवळच्या शासकीय रुग्णालयात मोफत औषधोपचार घ्या. अशा प्रकारे नागरिकांनी सहकार्य केल्यास डेंग्यूचा प्रसार रोखणे सहज शक्य आहे. स्वर्गीय सचिन शिंदे हे नेहमी सामाजिक कार्यामध्ये अग्रेसर असायचे. विविध प्रकारच्या कार्यक्रमाच्या माध्यमातून सामाजिक शैक्षणिक उपक्रम राबवित असे. अशातच स्वर्गीय सचिन भाऊ शिंदे प्रतिष्ठानच्या वतीने दरवर्षीप्रमाणे यंदाही शैक्षणिक उपक्रमाचे आयोजन करण्यात आलं होतं. परिसरात गुणवंत विद्यार्थ्यांना प्रेरणा देणारे उपक्रम ते नेहमीच राबवत असे. तीच परंपरा आज स्वर्गीय सचिन शिंदे प्रतिष्ठानच्या माध्यमातून जोपासण्यात येत आहे. स्वर्गीय सचिन शिंदे सामाजिक प्रतिष्ठानतर्फे प्रभाग क्रमांक 22 मध्ये दरवर्षीप्रमाणे खार्टन रोड महागिरी भागामध्ये 10वी-12वीच्या परीक्षेत पास झालेल्या मुलांच्या घरी जाऊन शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले. त्यावेळी श्रीमती प्राजक्ता सचिन शिंदे, डॉक्टर जयेश परमार, ॲडव्होकेट हिदायत मुकादम, सौ राखी प्रवीण खैरालिया, अमोल गांगुर्डे, योगेश सावंत, आतिश राठोड, अजय कटारिया, माही खैरालिया, प्रवीण खैरालिया उपस्थित होते. या ठिकाणी सर्वप्रथम जय भीम, जय महाराष्ट्र, जय संविधान. त्याचप्रमाणे गेली 25 वर्ष ज्यांनी फुले शाहू आंबेडकर चळवळीमध्ये आपल्या ठाणे जिल्ह्यामध्ये ज्यांनी ठसा जो उमटला आणि आपल्या कार्याच्या माध्यमातून या ठाणे जिल्ह्यावरती प्रत्येकाच्या कार्यकर्त्यांच्या मनामध्ये घर निर्माण करण्याचं जो काम केले असतील ते आदरणीय काँग्रेसचे ज्येष्ठ आमचे मार्गदर्शक आदरणीय सचिन भाऊ शिंदे यांनी गेली 30 वर्षापासून या संस्थेच्या माध्यमातून गोरगरीब मुलं असतील किंवा ठाणे जिल्ह्यातील कुठलीही मुलं जर चांगले उत्कृष्ट मार्गाने जर ते पास झाले तर ते जाऊन त्यांच्या घरी त्यांचं कौतुक करायचे, कार्यक्रम राबवायचे. तीच चळवळ आणि तोच वारसा यापुढे आमच्या वहिनी प्राजक्ता सचिन शिंदे यांच्या माध्यमातून सचिन सामाजिक संस्था प्रतिष्ठान याच्या माध्यमातून त्यांनी सुद्धा हा वारसा या ठिकाणी जपलेला आहे. त्या कार्यक्रमानिमित्त काँग्रेसचे आमचे बंधू प्रवीणजी खैरालिया, आमच्या वहिनी काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या कार्यकर्त्या राखी खैरालिया, त्याचप्रमाणे काँग्रेसचे कार्यकर्ते या विभागाचे आमचे अमोल भाऊ गांगुर्डे, त्याचप्रमाणे गेली 30 वर्ष या ठाणे जिल्ह्यामध्ये ह्या प्रभाग क्रमांक 22 मध्ये ज्यांनी शिवसेनेच्या माध्यमातून गेली 30 वर्षापासून आपली स्वतःची वैयक्तिक या ठिकाणी आपल्या कार्याचा ठसा उमटला ते असे आमचे आदरणीय गुरुवर्य अनिल गोविंद कोळी साहेब, ते सुद्धा माझ्या घरी येऊन माझ्या मुलीचं कौतुक केल्याबद्दल या सर्व तमाम कार्यकर्त्यांच्या वतीने माझ्या कुटुंबाच्या वतीने माझ्या सोनवणे परिवाराच्या वतीने मी त्यांचं या ठिकाणी आल्याबद्दल मी त्यांचं खूप खूप धन्यवाद देतो. दिवा शहरातील नालेसफाईची कामे अद्यापही अपूर्ण असल्याने पावसाळ्यात नागरिकांना जलतरणाचा सामना करावा लागू शकतो. ठाणे महानगरपालिका प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने दिव्यात अनोखे गटार पूजन आंदोलन करण्यात आले. कल्याण लोकसभा संपर्क प्रमुख गुरुनाथ खोत व कल्याण जिल्हा प्रमुख अभिजित सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली
कल्याण ग्रामीण विधानसभा उपजिल्हा प्रमुख ॲडव्होकेट रोहिदास मुंडे आणि दिवा शहर प्रमुख सचिन पाटील यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन पार पडले. दिवा परिसरातील अनेक नाले व गटारांची सफाई अद्याप अर्धवट अवस्थेत असून पावसाळ्यात मोठ्या प्रमाणावर पाणी साचण्याची शक्यता निर्माण झाली आहे. विशेष म्हणजे दिवा शहरातील नाले सफाईसाठी सुमारे 1,60,00,000 रुपयांची तरतूद करण्यात आली असतानाही प्रत्यक्षात अपेक्षित कामे झालेली नसल्याचा आरोप आंदोलनकर्त्यांनी केला. यावेळी शिवसैनिकांनी गटार पूजन करून प्रशासनाच्या निष्क्रिय कारभाराचा निषेध व्यक्त केला. तसेच तातडीने संपूर्ण नालेसफाई करून नागरिकांना पावसाळ्यातील संभाव्य संकटातून दिलासा देण्याची मागणी केली. आंदोलनात कल्याण जिल्हा प्रमुख अभिजित सावंत, जिल्हा सचिव भैयासाहेब पाटील, उपजिल्हा प्रमुख ॲडव्होकेट रोहिदास मुंडे, कल्याण ग्रामीण विधानसभा संघटिका योगिता नाईक, शहर प्रमुख सचिन पाटील, उपशहर प्रमुख मारुती पटेलकर, विभाग प्रमुख योगेश निकम, संजय जाधव यांच्यासह उपविभाग प्रमुख, शाखा प्रमुख संतोष कदम, उमेश भानसे, शशिकांत कुंभारगण, विलास उतेकर, तुषार सावंत, उपशाखा प्रमुख, गटप्रमुख आणि मोठ्या संख्येने शिवसैनिक उपस्थित होते. दिव्यामध्ये नालेसफाई ही पूर्ण झालेली नाहीये. एकीकडे 80% नालेसफाई पूर्ण झाल्याचा दावा महानगरपालिका करते. आपण या ठिकाणी गटर पूजन आंदोलन केलेलं आहे. त्या ज्यांनी सांगितलं ना 80% गटर सफाई झाली त्याला हाणून इथे गटरात बसवा, म्हणजे त्याला दिसेल की नाले सफाई किती झाली. आज 1,60,00,000 रुपये जी निधी दिली ती कुठे गेले, कोणाच्या टक्केवारीसाठी निधी काढली गेली, कोणाच्या खिशात जाणार आहे याचा पहिले चौकशी महापालिकेने केली पाहिजे. आज आपण बघाल की 80% जर नाले सफाई झाले, मग हे काय आहे? आज दिव्यात नाले सफाई सगळे नाले चेक करा तुम्ही, फक्त वरवरती पिशव्या काढायचं काम करतात. खालचा गाल काढणार कोण? तुम्ही गाल काढला नाही तर तो पाणीचा निचरा होणार कसं? यावेळी दिव्यात पाणी साचणार. काही नाले तर या इथल्या बिल्डर लोकांनी तर सगळं त्यांची घाण टाकून ते नाले बुजवलेले आहेत. ते नाले कधी महापालिका साफ करणार आहेत? आज दिव्यात अशी परिस्थिती झाली की नालेच चोरले गेलेत, अशी परिस्थिती दिव्यातली झालेली आहे. पण ठाणे महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांना काही पडले नाही. त्यांना फक्त भ्रष्टाचाराचा पैसा, टक्केवारी एवढंच त्यांना दिसतं. त्यांना फक्त भ्रष्टाचार करायचं दिसतं. त्याच्यामुळे दिव्याकडे दुर्लक्ष केलं जातंय. आज देशात नेटच्या पेपर फुटले जातात, सगळ्या परीक्षांचे पेपर फुटले जातात. मग याकडे सरकार कधी? म्हणून आम्ही हे आंदोलन केलं आणि गटराचं आंदोलन केलं आणि तेव्हा तरी सरकारला जाग येईल आणि आता तरी हे गटर साफ करतील. या गटर पूजन आंदोलनाचं आमंत्रण आम्ही माननीय आयुक्त सौरभ राव यांना दिलं होतं, महापौर पिंपळकर मॅडम आहेत त्यांना दिलं होतं, उपमहापौर कृष्णा पाटील आहेत त्यांना दिलं होतं, विरोधी पक्षनेते, गटनेते, सगळे पक्षाचे सगळ्या गटनेत्यांना दिलं होतं. दिवा प्रभाग समिती सहाय्यक आयुक्त, आरोग्य अधिकारी, स्वच्छता निरीक्षक या सगळ्यांना आम्ही आमंत्रण केलं होतं की आपण या पूजेला आवर्जून या, जेणेकरून तुम्हाला दिव्याची नाले सफाई झाली की नाही हे तरी माहित पडेल. परंतु गेंड्याच्या कातडीचे असलेले हे सरकार आणि यांचे लोकप्रतिनिधी हे कोणीही दिव्याकडे लक्ष द्यायला तयार नाही आणि कोणीही दिव्याकडे बघायला सुद्धा आलं नाही की नाले सफाई झाली की नाही. गणेश पूजनचा प्रसाद आम्ही व्यवस्थितरित्या शिवसेना स्टाईलने त्यांना पोहोचवण्यात येईल. दरवर्षीप्रमाणे यंदाही आमदार तथा राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या मार्गदर्शनाखाली आणि युवा सेना कार्याध्यक्ष पूर्वेश सरनाईक यांच्या नेतृत्वात UPSC व MPSC परीक्षेत उत्तीर्ण विद्यार्थ्यांचा सन्मान तसेच 10वी व 12वी उत्तीर्ण विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा व करिअर मार्गदर्शन कार्यक्रम उत्साहात पार पडला. उपस्थित विद्यार्थ्यांना प्रख्यात माइंड रीडर भूपेश दवे यांनी व्यक्तिमत्व विकासासाठी मार्गदर्शन केले व विद्यार्थ्यांचे मनोबल वाढवले. यावेळी विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते भेटवस्तू, प्रशस्तीपत्रे व ट्रॉफी देऊन गौरविण्यात आले. तसेच देश व राज्याच्या सेवेसाठी UPSC व MPSC परीक्षेत यश संपादन करणाऱ्या विद्यार्थ्यांचा विशेष सन्मान करण्यात आला. यामध्ये अंकिता पाटील UPSC IPS कॅडर, पारस मेस्त्री UPSC IRS, डॉक्टर मनीष झेंडे UPSC, ऋषिकेश गोडविंदे UPSC, ऐश्वर्या सुर्वे MPSC आणि संकेत अहिरे MPSC यांचा विशेष सत्कार करण्यात आला. यावेळी बोलताना पूर्वेश सरनाईक म्हणाले की सर्वसामान्य कुटुंबातील विद्यार्थ्यांना करिअर विषयक योग्य मार्गदर्शन मिळावे, त्यांचा आत्मविश्वास वाढावा तसेच त्यांच्या सर्वांगीण विकासासाठी दरवर्षी आम्ही गुणगौरव सोहळा आणि मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करतो.
विद्यार्थ्यांचे मनोबल वाढवणे आणि त्यांच्या शैक्षणिक वाटचालीला योग्य दिशा देणे ही आपली सामूहिक जबाबदारी आहे. कार्यक्रमानंतर विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंद आणि आत्मविश्वास स्पष्टपणे दिसून येत होता. ओवळा माजिवडा मतदारसंघातील सुमारे 1000हून अधिक विद्यार्थी या सोहळ्यात सहभागी झाले होते. या कार्यक्रमास ओवळा माजिवडा मतदारसंघातील विद्यार्थी, शिक्षक आणि पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.